आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आलेले सर्व भक्त परिवार, आमची सेवा समिती, त्या सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त प्रथम सर्वांना आशीर्वाद देतो. सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो, तुमचे सर्व देह उद्दिष्ट सर्व मनोकामना पूर्ण हो, तुमचे सर्व कामात कार्यात यश हो, हाती घेतलेले कामं जे आहेत ते पूर्ण लवकर हो, घरात सुख शांती समाधान संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा हो, असंच तुमच्या हातून समाज कार्य राष्ट्र कार्य आध्यात्मिक कार्य घडून नावलौकिक हो, उच्चपद प्राप्त हो. आता कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, पावसानिमित्त झाला आहे तरी सुद्धा तर मला मर्यादित वेळ आहे. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आहे, अत्यावश्यक एवढंच मी बोलेन की जास्त काही अध्यात्म आणि परमार्थी काय बोलणार नाही. म्हणजे जसं प्रवचन कीर्तन सारखं नाही. दैनंदिन जीवनातील ज्या गरजा आहेत, ज्या अडचणी आहेत, कशा येतात आणि त्या कशा निपटल्या जाव्यात आणि त्या ह्याच्यानुसार मी बोलेन. जरा गुरुपौर्णिमामध्ये बरेच आपले महाराज आध्यात्मिक बोलतील किंवा आध्यात्मिक गोष्टी देतील. मी त्याच्यावर काय बोलणार नाही. आध्यात्मिक तुम्ही टी व्हीवर बघता, मोबाईलवर बघता, त्या आध्यात्मिक बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आणि काय काय अशी लोक जे आहेत की तरुण पिढी वगैरे आध्यात्मिक त्या काळात झाला होता, तो काळ आता काय वेगळा आहे, काय आध्यात्मिक ऐकायचं तसं कुठं आहे, अशी प्रवृत्तीची लोक आहेत. ते मी नंतर बोलेलच. पण आता हे व्यवहारिक दृष्ट्या जे काय आहे मी बोलेल जरा स्पष्ट असेल, थोडंसं मनाला दुखवणार असेल. कारण का की माझ्या हे जे कार्य आहे आध्यात्मिक मार्गदर्शन आशीर्वादाचं कार्य माझं ते 1998 पासून सुरुवात आहे. जवळजवळ 26 वर्ष झालेले आहेत. त्यातून आलेले माझे येणारे जे भक्त भाविक असेल त्यानुसार मी केलेलं मार्गदर्शन असेल, त्यानुसार त्यांच्या जीवनात घडामोडी घडलेल्या घटना असतील त्याचा अनुभव आणि मागच्या गुरुपौर्णिमापासून ह्या गुरुपौर्णिमापर्यंत या वर्षामध्ये आलेली जी काही जे भक्त असतील मार्गदर्शन घेण्यासाठी व्यक्ती आलेली असतील तर त्याच्यावरच मी बोलेन. कारण की प्रथम जे गुरु कोण जन्म देते ते आईवडील. आईवडील हे मुलांना जन्म देतात, त्यांचं संगोपन पालन पोषण करतात, ती मोठी झाल्यानंतर शैक्षणिक हे देऊन त्यांना सक्षम करतात. पण काय काय पालकांचं असं होतं की मुलाची बुद्धिमत्ता IQ लेवल म्हणतो आपण, बुद्धिमत्ता शारीरिक क्षमता किंवा त्याची आवड निवड न बघता त्याच्यावर खूप काही लादलं जातं. मी एवढा मोठा आहे किंवा शेजारचा मुलगा एवढा मोठा झाला आहे, तो अधिकारी झाला आहे, तो उद्या उद्योजक झाला आहे किंवा आपल्या नात्यातले झाले, असे करून त्या मुलावर असेल त्या मुलीवर असे काही प्रकार लादला जातो. म्हणून आई वडिलांचं प्रत्येक कर्तव्य काय की त्याची शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता आणि त्याची आवड आणि यातून जर त्याला काही मार्ग सुरू करत असेल आम्ही आहेत ना मार्गदर्शन करायला किंवा कुठल्या क्षेत्रात त्याचा योग आहे काय आहे वगैरे सांगायला आहेच ना. पण अशी काही मंडळी आहे की त्याला ॲटिट्यूड इगो किंवा माझ्या मोठ्या मुला माझ्याला भौतिक किंवा माझ्या नातेवाईक सगळ्या मोठ्या पदावर आहेत किंवा मोठे हे आहेत ते आहेत, मला माझ्या मुलीला वर्तन करायचं आहे पण तू मला शिकता तू शिक तू हे. तर त्याची बुद्धिमत्ता बघा, शारीरिक क्षमता बघा आणि त्यानुसार बरेचसेच मंडळी मग माझ्याकडे येतात की त्या त्या क्षेत्रात योग सांगतो, त्या ह्याच्यात काला करा आणि त्या मुलांनाही मी मार्गदर्शन करतो. बाबा तुझ्या आईवडिलांची इच्छा आहे पण तुझी योग आहे त्यानुसार तू प्रयत्न कर. योग नाही आहे तू तुझ्या आईवडिलांनी समजावून सांगतो किंवा तू त्या क्षेत्रात जातो त्यामध्ये करतात काय काय ते यशस्वी होतात. पण अशी काही काही पालकं आहेत ना की मी जी मुलाची क्षमता माहिती असते माझ्याकडून मार्गदर्शन घेतात त्यानुसार ते मुलं करतात, रिझल्ट लागतो. मग रिझल्ट लागल्यानंतर काही काही कसं जो आजकाल तुम्हाला माहिती की मागं पुढं जे काही गव्हर्नमेंट सीट्स आहेत हे 3 राऊंडमध्ये असतं. मग ते मुलं ट्राय करतात आणि एकदा राऊंडला आलं नाही, दुसऱ्या राऊंडला आलं नाही किंवा तिसऱ्याला येणार नाही म्हणून नको ते क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रात घालतात. मग त्या क्षेत्रात म्हणजे एका मुलं समजा एक मेडिकलला योग आहे मग ते काय अजून तुझ्या तिसऱ्या शीटमध्ये हे येत नाही, NET मध्ये पास झाला, ग्रुपमध्ये पास झाला, अजून ते काय हे येत नाही, ते काय होणार नाही. निगेटिव्ह विचार करायचा आणि त्याने इंजिनिअरिंगच्या ह्याच्यात घालून टाकायचं. तर मुलावर काय परिणाम होत असतील. तुमच्याकडे पैसा आहे बरोबर आहे, तुम्ही ज्ञान आहे बरोबर आहे, तुम्ही हे करू शकता बरोबर आहे आणि नंतर मी सांगितलेलं सर्वात नंतर मी सांगितलेलं असं की ह्या ज्या क्षेत्रात आहे की त्या पद्धतीने ती करेल वेळ लागली. कुठली गोष्ट धीर धरणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर ते मग तिसऱ्या राऊंड ऍडमिशन घेतात तर तिसऱ्या राऊंड तिसऱ्या
पटवून घेऊ नका, मी अनुभव म्हणून मी सांगतो, नाव घेत नाही ते आहे. पण मला ह्या वर्षात तसा त्रास खूप झाला आणि मुलाला एखाद्या आमच्या घराण्यात डॉक्टर झाला म्हणून एखाद्या मुलाची ती IQ लेवल बुद्धी शारीरिक नाही आहे, तो डॉक्टरच झाला पाहिजे किंवा IAS झाला पाहिजे, IPS झाला पाहिजे, हा हे झाला पाहिजे. अरे तुझी क्षमता बघा ना, तुम्ही बुद्धीमध्ये क्षमता पण शारीरिक क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे, तुमची परिस्थिती आहे, पण त्याला योग्य मार्गदर्शन करते मिळवून द्या ना. तुम्ही घरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे येता मार्गदर्शनाला, मी सगळं त्याचा म्हणजे सगळ्या गोष्टीचा योग वगैरे बघून त्याची शारीरिक बौद्धिक क्षमता म्हणून मार्गदर्शन करत असतो. पण तरीही येऊन तुम्ही त्या लोक ते आपल्या पद्धतीने घालता, त्यात माझा अनुभवले वेळ ते हे बघणं सांगणं एवढं सोपं नाही आहे. कुठली गोष्ट वाचून सांगणं किंवा थोडंसं म्हणजे पोपटपंची सारखं हे करून सांगणं नाही. मी सगळ्या गोष्टींचा दीर्घ अभ्यास करतो, सगळ्या पुढचा मागचा सध्याचा पुढचा अभ्यास करून मी निर्णय देत असतो किंवा माझ्या एका निर्णयाने त्याच्या जीवनाचं आयुष्याचं बर्बाद होऊ नये. चांगलं झालं की कोण नाव काढत नाही, एखाद वाईट झालं की त्याचे 100 शिव्या देत नसतील, पण ह्या गोष्टींचा विचार करून निर्णय, त्यामध्ये माझ्या शरीराची झीज बौद्धिक झीज माझं रक्त जळत असतं. परत देखील तुम्ही हा चुका करत असला तर मला त्याचा त्रास होत नाही का? ह्याच्यासाठी मला तुम्हाला योग बघण्यासाठी मला एक चिंतन करावं लागतं, वाचन करावं लागतं, मनन करावं लागतं, मला साधना करावं लागतं. त्यासाठी हे काही सोपं नाही आहे की बाबा बघितलं पंचकातलं सांगितलं हे झालं ते झालं असं हे नाही आहे. तुम्ही काळजी घ्या आई वडिलांनी किंवा मुलाचा योग बघा किंवा तुझं क्षेत्र बघा. ह्या वर्षात हे शिक्षण ह्याच्या क्षेत्रासाठी माझ्याकडे असंख्य लोक येऊन गेलेले आहेत आणि त्यानुसार मी मार्गदर्शन करून सुद्धा परत ते चुका केले म्हणून मी बोलतोय. महाराज असं का बोलताय, आम्ही आलो आशीर्वाद घ्यायला मार्गदर्शन केलं आणि माझं महाराज बोलताय हे मला जर काय करताय ना ते मला माहिती आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाची किती विस्तार करताय ते मला दिसतं बघतो म्हणून मी बोलतो. त्यामुळे त्याची क्षमता बघा, तिची आता अभ्यास करायची क्षमता किंवा काय त्याला त्या पद्धतीने सुविधा द्या करा. काय मुलाची क्षमता नाही आहे, शारीरिक क्षमता नाही आहे, तर तुमची ध्येय आहेत ना तेवढं तो निश्चितीने केला पाहिजे. तुम्ही त्याच्याबरोबर कष्ट केलं पाहिजे. तुला सुविधा दिला, तुला टेबल दिलं, फॅन दिलं किंवा लॅम्प दिलं, मोबाईल दिला, लॅपटॉप दिला, अरे तू करते की नाही काय ते शारीरिक मानसिक ते बघा ना, ते विचार करून तुम्ही त्याच्यावर मुलावर लादत जावा किंवा मुलींच्यावर लादत जावा. त्यासाठी मला खूप त्रास होतो की कारण की ज्या ज्या क्षेत्रात मी त्या 26 वर्षापासून हे आहे त्या वेळी त्या मुलांना मार्गदर्शन केलं, पालकांना केलं, त्यामुळे ती मुलं पुढे गेली. काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही वकील झाले, जज झाले, उद्योजक झाले, काही राजकीय क्षेत्रात झाले, त्या मोठ्या मोठ्या क्षेत्रात ती गेली. आता काही त्या ह्याच्यामुळे त्यांना येता येत नाही, पण ज्यावेळेस ते येतात कारण का मोठे मोठे सरकारी नोकरदार वगैरे मुलं गेलेले झालेले आहेत ते सुट्टीला येऊन आशीर्वाद दर्शन घेऊन जातात. तर मला इतकं बरं वाटतं, छान वाटतं ना की बाबा योगी मार्गदर्शन केलेलं आणि त्यानेही कष्ट केलं म्हणून यश आलं. मग ते पाण्यात करण्यात आनंद येतो, समाधान होतो. म्हणून त्या पद्धतीने हे करा. आणि व्यवहारामध्ये हे ना की आता सगळे तुम्ही माझ्याकडे अडचणीच घेऊन येत असतात, म्हणजे संसारिक असेल, व्यवहारिक असेल किंवा शैक्षणिक असेल, काही शारीरिक असेल किंवा बरेच नव्या लोक ते दैनंदिन जीवनात येणारे अडचणी तुम्ही घेऊन येतात. फक्त 90.9 जी लोक अडचणी 0.1 मध्ये एक मात्र आध्यात्मिक ह्याच्यासाठी माझ्याकडे येतो. महाराज मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, मला ध्यान धारणा कशी करायची आहे किंवा प्रमाणित फक्त 0.1 मध्ये मलाही वाईट वाटतं की असं. आणि ही जी काही अडचणीत तुम्ही जरी आल्यावरच मला देव गुरु आणि आई वडील आठवतात. इतर वेळेस पैसा ऐश्वर पद सत्ता आलं की बोले आई वडील असू देत, गुरु असू देत, देव असू देत, मग काय नाही गरज बरोबर कसा प्रकार होतो तरी सुद्धा आम्ही त्याचा आनंद आहोत. पालकपणा मुलं मोठी झाली, ज्ञानी झाली, नोकरी लागली, उद्योग मोठी झाली, पाण्यात आनंद येतो, बघून नाही होते त्याचं पाहून समाधान. तसं देवालाही वाटतं की बाबा तू माझं कर्तव्य केला, माझी पूजा केला, नामस्मरण केला, त्याच्या जीवनात येणारे जे अडचणी दूर झाले माझ्या आशीर्वादाने, देवाला आनंद होतो. तो दिसत नाही, तो दिसत नाही पण त्याला निर्गुण रूपात आहे, तो त्याला दिसतं कळतं. तसं गुरु नाही आहे. माझ्या एखाद्या व्यक्तीने मी मार्गदर्शन केलं, आशीर्वाद दिला, तो जीवनात यशस्वी झाला, ते पाण्याचा आनंद मिळतो काही नाही. आम्हाला तो यावंच आणि हेच करावं तेच करावं काही अपेक्षा नाही. कारण का आम्ही माझा जन्म मानव कल्याणासाठी आहे, मार्गदर्शन करून त्याला यशस्वी बनवण्यासाठी म्हणून आहे. लक्षात आलं का? डॉक्टर वगैरे तब्येत बिघडल्यानंतर लोक जातात, वर झालं चांगलं जात नाही. तसं आमच्यातही होतं. आमच्या 75% लोक चांगलं की महाराज गुरु आई सगळं विसरून जातात आई वडील. तसं 25% काही जाणकार आहेत, जाण आहे, ते येतात आणि काही मोठं संकट आलं परत
महाराज आणि गुरु आई वडील आठवतात. मग ठीक आहे, त्यावेळेला मी समजून घेतो आमचं आईचं आणि गुरुंचं देवाचं पण खूप मोठं साकारसारखं आहे. चुका झाल्या पोटात घेणं, परत त्याला हे करणं कसं असतं, तर आम्ही काही अपेक्षा केलेली नसतं, आम्ही समजून घेतो करतो. पण काही जीवनामध्ये यश आलं, सुख आलं, ऐश्वर आलं, संपर्क आले तरी आई वडिलांनी सुद्धा आई वडिलांचं काही कर्तव्य आहे, काही भावंडांचं कर्तव्य आहे, आपल्या जबाबदारी ते पार पाडा. किंवा जे त्याचबरोबर ह्या उद्योग व्यवसाय तुम्ही देवाच्या गुरुच्या आई वडिलांच्या आशीर्वाद कृपेने तुमच्या प्रयत्नाने लागलेला आहात, पण ते सुद्धा विसरून चालणार नाही. तुमच्या जर वेळ होता त्यावेळेस तुम्ही तासन तास करत होता, जेव्हा अडचण होती, आणि ज्यावेळेस सगळं चालू झालं त्यावेळेस देवाला तुम्ही तास करतात, पण 10 मिनिटं जरी हे केलं तरीच पुष्कळ आहे. आता तुम्ही नोकरीच्या माध्यमातून असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, लांब परगावाला वगैरे गेला, आई वडिलांनी फोन करण्याआधी तुम्ही जर फोन केला आठवड्यात किंवा रोज काय तब्येत कशी आहे, बाबा तब्येत कशी आहे, तर खाल्ला की नाही, पिल्ला की नाही, केव्हा शुगर बीपी असते, गोळ्या औषध घेतला की नाही, डॉक्टरकडे गेलं नाही, त्याने इतकं छाती भरून जाते ना, 56 इंची छाती वाढली जाते. तसंच करा, पण ते सुद्धा त्यांची पुण्य आशीर्वाद असल्याशिवाय देव गुरु किंवा तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचण दूर होत नाही. लक्षात आलं. आणि बरेचशा गोष्टी अशा असतात की होण्याआधी मोठा प्रसार करतात. काही असं मुलांचं शिक्षण चालू असताना बरेच आई वडील मुलाला ऍडमिशन मिळण्याआधी माझा मुलगा इंजिनिअरिंगला जाणार आहे, माझा मुलगा मेडिकलला जाणार आहे, लॉला जाणार, असं बरंचसं आधीच हवा करतात. किंवा एखादा उद्योजक तुम्ही एक प्रोजेक्ट चालू करणारे मी टेस्ट करतो, किंवा राजकीय ह्याच्यात सुद्धा आम्ही एवढे एक आता तुम्ही बघितलं असाल राष्ट्रीय इलेक्शन झालं त्यावेळेस काही यांच्या पक्षाने आम्ही 400 पार करू, 370 पार करू असे घोषणा केले. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात त्याला. आणि त्यामुळं काही त्याच्यावर तुम्ही काही जे विश्लेषक आहेत, जे कायदेतज्ञ असतील, पत्रकार तज्ज्ञ असतील किंवा इलेक्शन तज्ज्ञ असतील, त्यांनी किंवा आमच्यासारखे सत्पुरुष म्हणताना किंवा यांनी सुद्धा महाराजांनी काही ज्योतिषशास्त्रांनी सुद्धा सांगितलं की ते 400च्या वर जातील किंवा आसपास जातील, पण तरी सुद्धा त्यांना त्या काटावर पास व्हावं लागलं. एखादा मुलगा 100% अभ्यास करतो, 80-90% प्रगतील असं होतं, पण तो 35 वर येतो का, की ओव्हर कॉन्फिडन्स येतो होतो. कारण का तो मुलगा चाचणीमध्ये सामाईमध्ये तो चांगल्या मार्गाने पास होतो, मग त्याचं जरा थोडंसं शिक्षण दुर्लक्ष होतो. काही वाटत जाणवा सामाईला चांगला मार्ग पडला, चाचणीला मार्ग पडला, आपल्या कुठेकडे हे करायला जातं, वार्षिक हे नाही. त्यामुळे आहे ना त्या शैक्षणिक हितो घेण्याआधी जाहीर करू नका. किंवा मोठे मोठे काही उद्योग असतील, व्यवसाय असतील, काय मुला मुलींचं लग्न असतील, वास्तूचं असेल, ते बाहेर घे करू नका. खोटेपणा फार मोठा अंगलट येतो. काही लोकांचे सगळेच चांगले हितचिंतक आहेत असे नाही. काही जे नजरा लागतात, दृष्टी लागते, काही हितचिंतक जे असतात समोर वळवतात, मागं लोक ते शिवाय शाप देतात, त्याचाही परिणाम होतो. किंवा काही हितचिंतक मुक्तक्षेत्र असतात, तुमचे प्रोजेक्ट आले, काही एखाद्या कामावर काम करणाऱ्या व्यक्तीला जो सांगतात त्याचं असं आहे तसं आहे, ते काम करून देत नाही. साधं नगरपालिकेत पण घरात परवानगी जर घ्यायला गेली तर काही कोळसा करतील, अशी परिणामात सुद्धा कामात उद्योगात अडचण येतात. शालेय असेल, संसारात असेल तर त्याच्यावर सुद्धा मर्यादा करणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे बरेच जण येतात, त्याच्यात तर तुम्हाला पटणार नाही. आता राजकीय व्यवस्था मी सुद्धा केलेलं आहे. ते असं नाही की बाबा की तुम्ही जात आहे किंवा मोठे राजकीय किंवा मोठे उद्योजक जात आहे, त्याही नाही. माझेही लहानपणापासून 3 मोठे जीवनातील ध्येय होतं. एक माझी सुरुवात जीवनातील साधना तपश्चर्या जी आहे नरसिंहवाडीपासून सुरुवात झाली. त्यावेळी मी साधना करत असताना किंवा साधना करत असताना भिक्षुक माधुरी मागावं लागते. त्यावेळेस मी किशोरावस्था तरुणावस्थेत असताना मला कोण देतो एवढं थोडं हे मागून का खातोस, काम करून खा. पण मी साधना करतोय, तपश्चर्या करतोय किंवा काय आध्यात्मिक हे वगैरे सांगायचं नसतं. मिळालं तर काय जर नसेल तर काढायचं किंवा जे काही मिळालं तेच काढायचं. मग त्यावेळी लोक शिळपाकं द्यायचे. शिळपाकं खाल्ल्यावर काय साधना मारतो, पित्त गॅस झाल्यानंतर शारीरिक मानसिक स्थिती नाही. तेव्हापासून मी देव ठरवला की देवा मला की येतं तुझ्या तीर्थक्षेत्री येणारे भक्त असतील, साधक असतील, सत्पुरुष संत असतील किंवा पारायण करणारे ह्यांच्यासाठी काहीतरी तू व्यवस्था कर अन्नदानाची. आणि देवाने मलाच एक ज्ञान दिलं, बळ दिलं, आणि ते माझ्याकडून ते अन्नक्षेत्र माझे त्या ट्रस्टीचे त्यात मोठा सहकार्य आहे, माझ्या भक्त परिवाराचाही मोठा सहकार्य आहे. त्याच्यातून ते केलं. आम्ही जागा उलटण्यासाठी 2 वर्ष लावली. नंतर 2 वर्षांनी मिळालं जागा सुद्धा. मग काही आमची सेवा समितीतील जे भक्त किंवा माझे ट्रस्टी म्हणाले महाराज आपण इथं बोर्ड लावू, अन्नक्षेत्र चालू वगैरे करतोय म्हणून वगैरे. मग आता सगळ्यांनी सहकार्य आहे, मदत आहे. आता मी नको म्हणत होतो अन्नक्षेत्र चालू कळते कशाला, पण त्यावेळी ह्या लोकांनी एवढा प्रसार केला की अन्नक्षेत्र चालवणार, अन्नक्षेत्र चालवणार आहे, बोर्ड लावले. त्याचे परिणाम काय झाले की माझ्या शेजारीच एक फार मोठे ज्योतिषशास्त्र आहे, मला माहिती असतील टीव्हीवर शरद
उपाध्याय साहेब त्यांनी ते बोर्ड वगैरे वाचला आणि जाहीरमध्ये त्यांचे त्यावेळी कार्यक्रम 6 ते 9 वेळेला टीव्हीवर त्यांचे कार्यक्रम चालले, राशीचंद्र चालू होते. जाहीरमध्ये म्हणले आणि लोक जागा घेतात आणि बोर्ड लावतात, लोकांच्याकडे पैसे अन्नदानासाठी गोळा करतात आणि फुवारा होतात. जाहीरमध्ये टीका केली होती. त्यावेळी मला त्रास झाला, मी सांगितले आहे. आणि त्यानंतर अन्न क्षेत्राला आपण चालू करण्याआधी त्या नरसिंहवाडीला एवढं मोठं देवस्थान आहे की एवढं त्याला उत्पन्न आहे. येणाऱ्या भक्त भाविकांचं असो किंवा शासकीय अवर्गामध्ये आहे, त्याला ग्रामपंचायतीला देवस्थानाला एवढं मानधन मिळते, पण त्यांनी चालू केले नाही. मग तिथल्या काही भक्त येणार त्यांच्याकडे, त्यांच्या स्थानिक लोकांनी त्यांना ट्रस्टीला नरसिंह चॅरिटेबल ट्रस्टी नरसिंह दत्त महाराज चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्यांना बोलले तुम्ही बाहेरचे महाराज येतोय आणि इथं अन्नक्षेत्र चालू होतोय आणि तुम्ही एवढं उत्पन्न काय घेताय त्या देवस्थानाला एवढं तुम्ही काय करताय, मला लाजा वाटलं. त्यावेळी तुम्ही परत अन्नक्षेत्राचं नियोजन केलं. त्याचे परिणाम सुद्धा माझ्यावर झाले. माझ्यावर म्हणजे काय झालं की तिने प्रश्न चालू केला, हे महाराज मला खूप बरोबर झाला. मग मला जी काही म्हणजे अनुदान असेल किंवा जे अन्नदान असेल सगळं त्याच्यावर परिणाम झाले. तसं मी माझा दुसरं माझं ध्येय होतं उद्दिष्ट की ज्यावेळेस मी 1984-83 वर्षी SSC ला होतो, माझी 10वी बोर्डाची परीक्षा होती. त्यावेळेला मी परीक्षेला जाताना माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यावेळेला परीक्षेला जायचं का वडिलांच्या दवाखान्यात जाऊ. त्यावेळेला मी माझ्या वडिलांना त्या अवस्थेत मी परीक्षा सोडून अवस्थेत मी दवाखान्यात घेऊन गेलो. त्यावेळेस ते सांगितले की अटॅक आलेला आहे, तुम्ही त्यांना ICU एकाला तुम्ही दुपारची बघा. अगदी आमची परिस्थिती बेताची अगदी खचून जाणून 10-20 रुपये घरात शिल्लक असतील. मग त्यावेळेस 1500 रुपये घरातून काय करतात. त्यावेळेला लोकसेवेने माझ्या आईचे दागिने असतील किंवा आमच्या शेजाऱ्यांना दिलं. मग त्यावेळेस हे केलं की तेव्हा किंवा काही असे माझ्यासारखे किती लोक असतील आणि आमचं कवठे बंगाल किंवा असं पंढरपूर सोलापूर ह्या साईडचे लोक हे दुष्काळी भाग आहे, आमच्याकडे सदन भाग आहे. तो दवाखान्याचं काही करू शकतो. तिकडच्या लोकांचं काय किंवा माझ्यासारख्या मध्यम किंवा गरीब वर्गाचं काय यासाठी की हॉस्पिटल सेवा म्हणून करायचं आणि त्याला शासकीय अनुदान मिळावं म्हणून मी शासकीय प्रयत्न केले. त्यावेळी ट्रस्टी म्हणा किंवा आमची सेवा समितीमध्ये काही लोक म्हणा त्या विचारले काही कोरोनामध्ये गेले, काही ह्याच्यामध्ये गेले, ते जुने जे वक्तव्य शिष्य होते मग त्यांनी बराचसाच प्रसार केला. आमची मला हॉस्पिटल चालू करणार आहेत, हॉस्पिटल तुम्ही हे करा. तो त्यावेळेला जे काही माझ्याकडे सांगली जिल्ह्यातले आमदार येत होते, खासदार येत होते, अडचणी त्या मार्गदर्शन केलं. त्याच्या निवडणुकीच्या अडचणी मार्गदर्शन ते निवडून आले, आमदार झाले, खासदार झाले आणि मंत्री सुद्धा झाले. त्यावेळी माझी सेवा समिती लोकांनी त्याच्याकडे महाराज असं जर काही करतात तर त्यांनी स्पष्ट म्हटले हे महाराजांचं काम नाही, हे महाराजांना सांगा त्या परमेश्वर कीर्तन आशीर्वाद द्यायला सांगा, तेवढंच काम आहे, महाराजांचं काम नाही. त्याने अडथळा आणला. त्या अडथळा आणल्यानंतर तरी सुद्धा काही असे भक्त परिवार आहेत किंवा अधिकारी लोक येतात, कलेक्टर असतील, SSC कमिशनर असतील, ते येतात. मग त्यांना आमच्या सेवा समितीने त्या ट्रस्टी लोकांनी सांगितली की भाई त्यांच्याकडे दिली आणि ती दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडनं ते मान्यता मिळाली, दिल्लीला दिलं, ऑल इंडिया मेडिकल काउन्सिलला. तिथं त्यावेळेला 2009 मध्ये त्यावेळेस सगळे नियम ऑफिसला पंतप्रधान ऑफिसला त्यावेळेस सगळी हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारी अधिकारी होते. ते लोक आहे ना जे आमच्या हॉस्पिटल कॉलेजचे प्रोजेक्ट होतो तेवढी तिने रक्कम मागितली. आता आम्ही भक्त दिलेल्या परिवारातून आम्ही हे सगळं गोरगरिबांसाठी करतोय आणि त्यावेळेला या लोकांनी मागितलं त्या मग ते फंड काय द्यायचे आणि हे काम प्रोजेक्ट कसं करायचं. मग त्यामुळे ते फार त्रास झाला. त्यामुळे ते थांबवलं. ज्यावेळेस त्या हिशोबाने भक्त यायचे की स्वतः म्हणजे महाराज आम्ही समोर करून तो म्हटल्यावर मी हे काळजी तुला म्हटलं मी थांबवलं. म्हणजे सांगायचं मर्म काय की एखादी गोष्ट होण्याआधी जाहीर केलं की त्याचे परिणाम असे होतात. म्हणून तुम्ही काही गोष्टी आहेत जे काही जागलीभूत सवाल आहे तुम्ही झाल्यानंतर सगळ्यांना दिसतच ना. एखादा मुलगा कलेक्टर झाला, SP झाला, काय असेल तर झाल्यावर कळतच ना. होण्याआधी तुम्ही जाहीर केलं नजर लागता, दृष्टी लागते किंवा नेगेटिव्ह शक्तीचा प्रभाव केला जात असतो. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा माझी विनंती आहे की त्यातून मी सुद्धा गेलो, माझं सुद्धा अनुभव सोडून द्या. पण मोठं राजकीय पक्ष, देश चालवणारा पक्ष ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला की आम्ही एवढे करू 400-370 त्यांच्यावर ठीक आहे नकारात्मक शक्तींचा प्रभाव झाला. त्या दृष्ट म्हणा किंवा काही तुम्हाला पडणार नाही. आपल्या देशाला लागून काही राज्य देश आहेत की जे आपले शत्रू मानतात त्यांना तरी सुद्धा हे सरकार येऊ नये, पडू नये, तरी सुद्धा मदत मागत होते, देवाची प्रार्थना करत होते हे सरकार येऊ नये, आम्हाला याचा त्रास होईल द्यावे. त्याचे परिणाम सुद्धा त्यांच्यावर झाले होतात. थोडे मोठे लोक सांगितलं ते येणार पण हे नकारात्मक शक्ती काही नजरबाधा, दृष्टबाधा, काही देवस्थी करणे बाधेमुळे परिणाम होतात.
त्यामुळं थोडंसं जरा मला ह्या अनुभव आले म्हणून मी बोललो, तर तुम्ही सावधतेने त्या पद्धतीने हे करा. जाहीरमध्ये ज्या होईल त्या अशी काही डेव्हलपर लोक आहेत, जमीन घेतात, लँड डेव्हलप करतात आणि नगरपालिका असेल, महानगरपालिका जे असेल परवानगी घेतात, लेआउट करतात किंवा सगळ्या हे करून मग प्लॉटिंगचं जाहीर करतात किंवा अपार्टमेंटचं काम 90% आल्यानंतर जाहीर त्यांचे यशस्वी होतात. ते काही अपार्टमेंट चालू करण्याआधी किंवा डेव्हलप आधीच बोर्डर लावतात, मग ती काही कॉम्पिटिटर असतात किंवा त्या क्षेत्रातील ती काही हे आहेत आणि हे नवीन आल्या आम्हाला जोडतो तो काही डिग्री सोडतो, त्यामुळे कामावर परिणाम होतात ना. आणि काय काय वेळेला असं होतं त्याच्या मार्गदर्शनासाठी काही उपासना दिलेली असते, उपाय दिलेले असतात आणि ज्यांची माझ्यावर दृढ श्रद्धा आहे, भक्ती आहे किंवा विश्वास आहे त्यासाठी सांगू नये. जे म्हणतात ना उजव्या हाताला डाव्या हाताला केलेलं कळू नये, दानधर्म असू दे किंवा मदत असू दे, तसं देवगुरूंनी केलेलं सुद्धा सांगायचं नसतं. पण ज्यांची माझ्यावर दृढ श्रद्धा आहे त्यांच्यासाठी त्यांना जर शक्य नसतं, काही नोकरी करणारे, काही उद्योग व्यवसाय करणारे, काही राजकीय असतील किंवा मोठे मोठे काही घराणे असतील, त्या कामातून संसार जमत नाही, त्यांच्या वतीने मी संकल्प सोडून माझे ते त्या देवाने मला दिलेलं ज्ञान शक्ती आहे ते त्यांना त्याला येऊन त्यांचं जीवन यशस्वी मी करत असतो. पण हे करत असताना सुद्धा काही लोकांना उतावळापणा असतो, लगेच घडलं नाही केलं नाही, नको त्या निगेटिव्ह शक्तीकडे. पण जर तुम्ही माझ्याकडे कसं आला की एकमेकांच्या अनुभवाने एक सांगितलं तुम्ही कसं आला की तुम्ही तुम्हाला चांगले अनुभव आले म्हणून तुम्ही दुसऱ्या कोणाला जर पाठवता म्हणून येता. तसेच आणि काही या आध्यात्मिक क्षेत्रात नकारात्मक शक्ती आहे किंवा देवस्थी बाधा करणारे किंवा त्याला तांत्रिक मांत्रिक म्हणतात अशी लोक आहेत. मग हेही लोक काय करतात त्यांच्याकडे आहे महाराजांचं जेवढं गेलो, महाराज मार्गदर्शन केलं, कालखंड तर दिलेलं असतं, बघत नाही घेऊन देतो मी एवढं झिजत असतो ना, भूतकाळ भविष्यकाळ सगळं कालखंड मी 10 वर्षाची पुढची लिहून देत असतो, ते बघत नाही. उपाय दिलेले मध्येच करायचं मध्येच सोडायचं कसं यश आहे, तरी देखील मी माझे मनाचा मोठेपणा म्हणून मी त्याला यश म्हणून मी करत असतो. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आणि म्हणून तांत्रिक मांत्रिक करणार असतो, त्याच्याकडे जायचं हे करा ते करा. कसं आहे की आध्यात्मिक आणि तांत्रिक मांत्रिक ही जी विद्या आहे या आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक साईड आहे, त्याला वेळ लागतो पण साईड इफेक्ट्स नाही किंवा त्याच्यापासून दूर हे होत नाही, जे इफेक्ट होत नाही. तसं हे जे आहे जी जादूटोना काला जे म्हणतो ना ब्लॅक मॅजिक वगैरे जे काही त्वरित होतं की त्याचे झटके नंतर कालांतराने आपल्याला मिळतात, आपल्या मुलाबाळांना मी जातं ना. ते दुसऱ्याने कोणाला चांगलं म्हणजे चंदन लावलं तर चांगलं होतं, काळ लावलेलं आपल्या हातात लागतो. तसे ह्या प्रारब्ध घडवण्यासाठी तांत्रिक मांत्रिकचा उपयोग हे होते, काही क्षणापर्यंत होतो, काही मर्यादेनंतर त्याची नंतर कालांतराने केलेल्या त्याच्यावरही परिणाम होतात. त्यामुळे तुम्ही तेही करत असता मग त्याचा त्रास मलाही होतो. एका महिन्यामध्ये 2 तलवारी राहत नाही. जसं आध्यात्मिक आणि तांत्रिक मांत्रिक तुम्ही करताना एकाएकी होते त्याचा त्रास मला इनडायरेक्ट मला होत असतो. म्हणून काही तुम्हाला लोकांना मी वेळ देत नाही. काय तिथे लोक पुण्या मुंबईची वगैरे बाकीचे लोक मला मग वेळ देत नाहीत, हे करत नाहीत, फोन घेत नाही. काय घ्या मी एवढं तुमच्यासाठी रक्त जळतो माझ्या देवाने दिलेले. माझा आता वय 58 आहे. मी तुमच्यासाठी 8-8 तास काम करतो. मी एक टाइम घेतो, चहावर जगतो का तुमच्यासाठी 3-5 तास झिजत असतो. आणि तुम्ही एवढं सांगून सुद्धा मूर्खपणासारखं की तांत्रिक मांत्रिकडे जातात आणि परत माझी शेवटी लोकांना म्हणतात महाराज वेळ देत नाही, महाराज भेटत नाहीत, बोलत नाहीत. तुम्ही केलेले कुठं मलाही विचारायचं होतंच ना. मग काय वेळ दिलं तुम्हाला मी हे चुका बघा ना. देवाला वाटतं मी उजेडतो पण देवाला अंधार बघा ना. तुमच्या केलेल्या वाईट कृत्याचा माझ्या मनावर शरीरावर परिणाम होतो. मलाही ग्रस्त आश्रम आहे, मलाही संसार आहे, मलाही मुलं बाळ आहेत. मला त्या व्यतिरिक्त माझ्याकडे येणारे भक्त, माझ्यावर निष्ठा असणारे, माझ्यावर श्रद्धा असणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी मला ते काम करायचं आहे. मग तुम्ही अशा चुका करता बारीक त्याचा परिणाम मला डायरेक्ट होतो ना. तुम्ही विचार करा ना. तरी त्यातून देतो, मन मोठं करतो किंवा भेट दर्शन तर देतो ना. किंवा मी ज्याची माझी श्रद्धा आहे, निष्ठा आहे, मी त्याला त्या वेळेनुसार मी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो. त्याला गरज आहे त्यावेळेला माझ्या वेळ काढून 24 तास असतात मी 18 तास काम करत असतो. 4 तास 2-3 तास सोबत 1 तास आवरावरी आपल्याला काय असेल ते. पण मला त्रास होतो त्याचा. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो राग मानू नका किंवा हे त्रास दिसत नाही. एखादी वस्तू दिली गेलेली दिसते पण देवीची शक्ती, गुरुची आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद हे दिसत नसतात. पण त्याचा त्रास नाही होत असतो. म्हणून तुम्ही सावध राहा. मी बोलतो राग मानू नका. आता काय बरेच जण आता म्हणतीलच आणि काय असं मी स्पष्ट सांगतो ज्याला मार्गदर्शन येतात की तू असं करू नकोस, तसं करू नकोस, हे कर ते कर. पण पुरुष असो महिला असो की मागं जो सांगायला होता महाराजांनी पाठवला तो महाराज मला असं बोलले आणि चुकीचं ते चुकीचं सांगितलं पाहिजे ना.
चुकीचं आहे त्यात सुधार कर, चांगलं होणार तू चांगलं प्रयत्न कर. हे आई वडिलांचं गुरुंचं तत्व. तुम्ही गुरु म्हणून माझ्याकडे येता, माझं कर्तव्य जबाबदारी आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं. आणि ज्याने पाठवून तुम्ही त्याला जाऊन क्लेम करता की तुम्ही काय मार्गदर्शन पाठवला, मला वेळ दिलंच नाही लवकर, ते 4-4 तासाने आले आणि वेळ दिली तर दिले, मला आमचे सगळं अवघडून काढलेले किंवा आम्हालाच हे दूषित दर्शवतात. अरे तुझ्यातील चांगले वाईट गुण मला दर्शवले, दिसतात, तू न सांगता तुझे परिवार येत नाही किंवा तुझी येत नाही तरी करून मला सांगितलं नसतं किंवा ज्याने पाठवून त्यांनाही तुझ्यातले काही अवघड आहे ते दिसलेलं नसतं, तुझं चांगलं व्हावं हित व्हावं म्हणून ते बोलून पाठवलेलं असतं. हे मला माझ्या ज्ञानाने परमेश्वराने दिलेल्या ज्ञानशक्तीने किंवा मी अध्ययन केलेल्या शक्तीने मला ते दिसतं करतं म्हणून मी स्पष्ट बोलतो, लिहून देतो. आणि त्याच्यावर तुम्ही बाकीचं मागे जाऊन कमिटमेंट करता, अरे काय त्याला मग मलाही माझ्यामध्ये एवढं कष्ट करायचं, कोणासाठी करायचं, काय करायचं. म्हणून मी सुद्धा तुमची परीक्षा घेतो, म्हणून वेळ देत नाही लवकर. ज्याला खरोखर गरजेचं आहे, खरोखर अडचणीत आहे ना त्याची परीक्षा घेतो, खरोखर अडचणीत तो येतोच आणि मगच घेतो. कारण का त्याच्या पाठीमागे माझी आध्यात्मिक शक्ती जळते, शरीर जळतं, मन जळतं, त्याग केलेले असतात. म्हणून मला हे तुमच्या परीक्षा घ्याव्या लागतात. तुम्ही राग म्हणू नका, वाईट वाटून घेऊ नका किंवा तांत्रिक मांत्रिक शॉर्टकट मारू नका. त्याचे परिणाम तुम्हाला बी मनावर, शरीरावर, कामावर, तुमच्या पुढच्या मुलाबाळावर 3-3 पिढ्यापर्यंत जातात. ह्या मागे लागू नका. जरा चांगलं व्हायला वेळ लागेल, धीर धरा. लक्षात आलं का? धीर धरा, प्रयत्न करा, देवावर विश्वास ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा. त्यांचं कर्तव्य असतं. जसं मुलांचं जन्म दिल्यानंतर आई वडिलांचं कसं पालन करून मुलांचं पालन पोषण करून त्यांना शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय लग्नापर्यंत जबाबदारी असते ना, तसं गुरुचंही असतं. तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित मार्गी लागत नाही तोपर्यंत तुमच्या कार्यासाठी पाठीवर सदैव निघून मागं राहावं लागतं. आणि तुमच्या पण दिसत नसतो, हवा दिसत नाही, पण हवेत ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. हवेत हवामान सनदृष्ट दिसत नाही, मी बोलतो तुम्ही ऐकता, ध्वनी दिसत नाही किंवा निजाते सुगंध दुर्गंध वास जाणीव होते, दिसत नाही. आज आपण मोबाईल इंटरनेट वापरतो, ते सॅटेलाइट किती तर 1000 किलोमीटरवर आहे, येणारे वेव्ह दिसत नाही. तसे हे देवी कृपा, आशीर्वाद आई वडील असो किंवा गुरुच्या दिसत नाही. आणि काय काय जण असतात अशी लोक आहेत की एखादं काम झालं की मी प्रयत्न केलो, तर तिथं गुरुचं किती सामर्थ्य लागलं ते बघत नाही. ती दुसऱ्याला सांगायचं मी असं याला फोन केलो, मी कसं केलं, त्याला भेटलो, ते काम झालं. आणि ते होत मग काय त्या वेळेस तो कामात तू आलास. तुझं तेवढं सामर्थ्य होतं ना, तू लोकांना भेटून प्रयत्न करून काय आलास, मग त्या अडचणी का सांगितल्या, मग त्यावेळेस काही दिलेली उपाय ते मी केले असतो. पण त्याच्या कुटुंबाचं किंवा परिवाराचं माझ्यावर असली श्रद्धा म्हणून मी करतो. आणि हे शाळेमध्ये घरी इकडे हे करायचं असं करू नका. त्याचं हे काय नाही, एखादं कळतं आणि शाप आणि गुरुंना देखील नावं ठेवलेले शाप ते 7 पिढ्यातून बघावं लागतं आणि 7 जन्म बघावं लागतात. त्यामुळे अशी प्रसंगानंतर तुम्ही कुणाला शिव्या शाप, तळतळा आणि किंवा गुरुंचं अवेळा विठवणा, देवाच्या अविठवणा करू नका. मग एखादं काम होत आहे ना की 90% झालेलं असतं, 100% होत असतं ना, ह्या शक्त्या नकारात्मक शक्त्या ऊर्जा होतात आणि त्या अडचणी आणतात. किंवा एखादं घास तोंडापर्यंत आलाय, हो थांबलं, हे असे कृत्य देवाला गुरुंना दिलेले आईला विठवणा, नावं ठेवलेलं किंवा आई वडिलांना, बायको पोरांना म्हणजे शिव्या देऊन हाणामारी केलेलं तळतळात लागतो. तसं त्याचबरोबर की अशा आपण काम करतो, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलतो, मी असं करेन तसं करेन, मी असं केलो तसं केलो, मीपणा नसावा, आपण असावा. एखादं काम घरात वस्तू बांधलं, एखादं मुलाचं मुलीचं लग्न केलं किंवा एखादी गाडी कार घेतली किंवा मुलाचं शिक्षण आपण म्हणून केलं तर सगळ्या कुटुंबात प्रेम निर्माण होतो. किंवा एखादा कर्ता पुरुष किंवा कर्तश्री म्हणजे मी केलो, तू झालीस, तू झालं, ते झालं, नको काय म्हणू नका. त्या मुलाला त्या मुलीवर काय परिणाम होत असते ते आपण केलेले असते, ते त्यांना मग महत्व राहणार नाही, म्हणून दाखवून ते येऊन जाईल. त्यामुळं की तुम्ही माझ्याकडे येत आहे म्हणून मला श्रद्धेने येत आहे, विश्वासाने येत आहे, काही आज डगमळलेले आहेत, डगमळत आहेत म्हणून मला एवढं कठोर शब्दात बोलावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं गुरु म्हणून आई वडील असतात आणि आईचंही कर्तव्य असतं की मुलाचं मुलीचं पात्रता बघून त्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन शिकवणं. मी एक गोष्ट माझ्या ऐकण्यात पाश्चात्य आलो होतो. एक मुलगा फार मोठा म्हणजे चोर होतो, चोर करून दरोडा करत जातो आणि त्या दरोडा करण्यात काही लोकांनी हत्या वगैरे केली. हत्या झाल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशी शिक्षा होती. फाशीची शिक्षा झाल्यानंतर ते शेवटची इच्छा विचारली, तुला काय खाय प्यायचं पाहिजे, तुझी शेवटची इच्छा काय. तुम्हाला काय मला काही लोक मला माझ्या आईला तेवढं मला बोलवून घ्या, मग मला फाशी द्या. तो त्याला काय मागितलं वागून किंवा काही राष्ट्रपतींच्याकडे ह्याच्यासाठी
प्रस्ताव पाठवायच्यासाठी शिक्षा कमी व्हावी, फाशी कमी व्हावी, ते मागे वगैरे असं वाटलं ते अधिकाऱ्यांना वगैरे. नाही म्हणलं, माझ्या आईला मला माझ्याकडे पहिला भेटायला फोन केला, मग मला फाशी द्या. मग त्या आईला बी आनंद झाला, असं तसं काय दुःख बी होतं, मुलगा फाशीचा काळ मरण आहे, पण मला मुलांना मग शेवटी मला बोलवला, आनंद झाला तिला. मग आनंद झाल्यानंतर आल्यानंतर भेटीला तिला वेळ दिला. पहिला तो आईचं नाक इतका जोरानं जाताना चावला आणि नाक तोडून काढ. आईला दुःख झालं. बाकीचे म्हणलं, आईला तू असं काय आईचं नाक तोडलास? तोच मुलगा म्हटला, लहानपणी माझ्या आईला मी शाळेत होतो त्यावेळेला मी पेन पेन्सिल चुरून घरात आणलं आणि आईला सांगितलं, आई माझ्या शाळेत एका मित्राचं पेन आणि पेन्सिल चुरून आणलं. हे बरं तर चांगलं झालास, आता तुझं तू एकच तुला काय घ्यायची गरज. मग ते आईला चालतं म्हणून परत पंप असा आणला, बाहेर आणला. सगळ्याला मान्यता मिळत तिला आईकडनं. मग त्यावेळेस कळत त्यावेळेस त्याची वडील काही नोकरीच्या ह्याच्यासाठी परत राज्यात होते, त्यावेळेस त्यांनी वर्षातून एकदा यायची का 6 महिने यायचे. मग ते काय आल्यानंतर ते बघत नव्हते ना, आले राहायचे 2-4 दिवस मुलाबाळाचे आनंद घ्यायचे, ते निघून जायचं. पण आईने जसं मुलाला सवलत देत गेली की त्यावेळेस न सांगता त्या मुलानं ते चोरी लहान शाळेत चोरी करायला लागला, परत बाहेरच्या गल्लीतले घरातले पैसे चोरी करत गेला आणि त्यावर मोठे गुन्हेगार झाला. आणि त्याच्यातून त्या चोरी करत असताना किंवा दरोड घालत असताना मानवाची हत्या झाली, त्याच्यात फाशी जावं. म्हणजे सांगायचं मर्म काय की आपण लहानपणी मुलांना ज्यावेळी लहान असतात त्यांना योग्य चुकला थप्पड मारला का तो मरत नाही, वेदना होतील, बरोबर होईल. पण ज्या त्या वेळेला त्या शिक्षा मिळेल, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्याला तो सुधारेल आणि हे होईल. मग मोठं हे झाल्यानंतर मग उपयोग काय वेळ गेलेली असेल असं करेल, मग त्याचे परिणाम सर्व कुटुंबावर होतात ना. मग त्याचबरोबर अशाही घटना घडत असतात. म्हणून माताने माझी विनंती आहे की बाबा, माता भगिनीला माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सुद्धा तसं हे करा. मी स्पष्ट तुम्हाला लागत असेल तर तुमचंही कर्तव्य आहे, लाड करा, खायला घाला, शाळेची शिक्षा द्या, मारा चालेल. तिथं लक्षात असतं, पहिला मुलाला लहान असताना सासू सासऱ्यांना राग येतो, त्याच्या आजी आजोबा त्यांना सांगा तुम्ही लाड केलं तर पुढे बिघडलं तर तुम्ही करणार नाही. मग त्या ज्या त्या वेळेला किंवा चुकाला अभ्यासात त्याला सांगा, तिथं मारू नका. अशी काही चोरी तो हाणामारी करून आला, तो पोटाशी घेतला, तो गुंडून पृथ्वीचा होईल, त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील, त्यालाही भोगायला लागतील. तेही असतं. आणि काही काही गोष्टी मंडळी माझ्याकडे बरेचसे येतात. आता ह्या वर्षामध्ये काही आमच्या पूर्व भागातले सदन शेतकरी एक आले होते आणि कापड व्यापारी एक आले होते आणि एक फार मोठे अधिकारी आले होते आणि एक परत सर्वसामान्य व्यवसाय असणारे व्यक्ती आले. म्हणजे ह्या वर्षातले आले सांगतो, बरेचसे येतात, पण ते एकच प्रश्न माझ्याकडे घेऊन आले. मग ते प्रश्न मी ध्यानातून किंवा माझ्या ध्यानातून मी बघून त्यांना त्याचे प्रश्न उत्तर सांगत होतो, लिहून देत होतो, पण ते मला परत खंत सांगायचे. ते खंत काय तुम्हाला सांगतो आणि मी मार्गदर्शन केलं तेही सांगतो. कारण का हे मोठे जे शेतकरी आहे, सदन आहे, एकत्र कुटुंब आहे. मग त्यावेळेस तुमच्याकडं धान्य येतं आणि धान्य आलेलं तुम्ही धान्य घरात ठेवायचे आणि ज्यावेळेस धान्याचं मार्केट भाव वाढल्यानंतर ते धान्य विक्रीला काढायचे आणि त्यावेळेला धान्य विक्रीला काढलेलं असायचं त्यावेळेस धान्यात 25% धान्य संपलेलंच असायचं. मग त्यांना घरच्या एकत्र कुटुंब आहे, घरच्या तो पूर्वी मोठे मोठे वाडे घरे कधी पेव असायचे, पेव म्हणजे जमिनीखाली धान्य ठेवायचे किंवा पूर्वी बँका लॉकर वगैरे धन जे आहे पेवामध्ये ठेवायचे किंवा भिंती हे करायचे किंवा शेतात एखाद्या झाडाखाली सुरू ठेवायचे. त्यावेळी व्यवस्था नव्हती, पण ते सुद्धा अचानक केलं की त्यांना धक्का बसायचा. मग त्यावेळेला लोकांना कळायचं आपल्या घरच्यांना माहिती नाही, बाकीच्यांना माहिती हे कसं काय झालं. मग त्यावेळी लोकांना काय कोणतं तांत्रिक मांत्रिक किंवा विद्येचा प्रयोग करून केला असेल आणि ते होत बी होतं त्यावेळेचा काम. आणि त्यानंतर मग त्या पद्धतीची ते व्यक्ती माझ्याकडे ते आले व्यापारी आणि शेतकरी. मग त्यावेळी बघितलं केलं, मग त्यांना म्हणलं ठीक आहे आणि ते झाले नाही झाले. त्यावेळी कापड व्यापारी एक आले माझ्याकडे की कापड व्यापारी, मग त्यांच्या ह्याच्यातून त्यांचा रोज गला खूप चांगला व्हायचा. गला झाला की घरी घेऊन ठेवायचे आणि घरी घरी ते काय काय लोक घरी घेऊन पैसे बनवते सकाळी पण जी काही रक्कम व्यवहार झाली रक्कम त्याची कॅन्टीन लक्षात राहतो. मग ते घरी कपाट्यात ठेवायचे आणि सकाळी ज्यावेळेस काढून बँकेत काढायचे असेल कोणाला द्यायचं असेल त्यात बदलून असेल तर 10-20% कमी झालेलं असायचं. मग घरच्या बायकोला मुलाला हे तर ते आम्ही घेतो, तुम्ही चुलीचा आमच्यावर अक्षर घेताय, तुम्ही घेऊन आला
मला एक चांगले ग्रामीण भागात एक त्यांचा किराणा मालाचं दुकान आहे, उद्योग आहे, आले असतील कदाचित, राग म्हणू नका. मग ते माझ्याकडे आले की महाराज माझा उद्योग इतका चांगला चालू आहे, इतकं गर्दी आहे, व्यापार आहे, आमच्या आजूबाजूला पूर्ण 4-5 गावाची लोक माझ्याकडे धान्य न्यायला येतात, धंदा इतका चालू आहे, आम्ही चौकोपाचं काम करतोय, हे होते. मग मी गल्ला करतोय, घरात ठेवतोय आणि त्यांनी सकाळी बघतोय ह्याच्यात धान्याचं वापराला पैसे द्यायला काढतोय, तेव्हा कमीच झालेलं असतं. किंवा मी दुकानात असतो की धान्य कमीच होतंय. मग कामगारांचं हे काय करतो, हे सोशी जवळचे कसं सोशी घ्यायचं आणि मोठे मग कोण काय केले का बघा, कोण करायला लागले का बघा. मग मी सगळ्या तुम्हाला माहिती आलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. मी मला सगळं माझ्या जो नॉन मेकअपचे CCTV कॅमेरा ओपन केला, बघितला. तर पटणाने तुम्हाला ह्या सगळ्यांच्या घरातले आहेत ना, सगळं घरचेच जोड होतो, नाही तर कोणच नाही. कोण चटणी नाही, करणे नाही, वादे नाही, कोण नाही. ते शेतकरी जे होते ना, त्यांच्यातच काय काय करायचं, ही शेतकरी हे जे पुरुष लोक आहेत लय स्वार्थी आहेत. मित्रांनो 10 रुपयाला मटण खायला पैसे देतील, मोठेपणासाठी कुठेही कार्यक्रम देतील, बायका माहिती तर 100 रुपये 10 रुपये देतील. मग बायकांना काही त्याला देतो संसार मुलांना काय कपडे देतात, दाग दागिने घ्यायचं करायचं असेल ते देत नाही त्या वेळेला. मग त्यावेळी काय करायचं, सकाळी लोक शेतकरी सकाळी झोपायचे, उशिरा झोपायचे, सकाळी लवकर उठायचं. सकाळी लवकर काय करायचं, ह्या बायका लवकर उठायचं, धारा काढायचे, दूध संघाला ते सोसायटीत दूध घालतात ना, पाठीवर पिशवी धान्य घ्यायचं आणि किराणा मालाला विकायचं. त्यापेक्षा 100 किलो धान्य आहे तर त्यातलं 50 रुपये द्यायचं, त्याच्यात समाधान मानायचं. ते असे करत करत धान्य कमी व्हायचं. किंवा मुलं आता शिकायला लागले, काही बाहेर जायला लागले, ते आईवडील देत नाहीत पैसे. मग काय करायचं, पिशवी भरायचं, खिडकी ठेवायचं, मित्रांसाठी खिडकी घेऊन जाते आपल्याला किंवा गरज आहे त्याला त्याच्यातून पैसे. अरे मग हे काय आहे, तुम्ही अंधविश्वासावर जाताय. तुम्ही घरात परीक्षण करा ना. ते झालं. मोठे कापड व्यापारी सुद्धा ते येत होते, ते मी तसंच म्हणत होते. मी बघितलं तर त्यांचीच मिसेस, त्यांचीच मुलगी पैसे चोरत होते. काय करता सांगा बरं. मग त्यामुळे त्यांना तर मी सांगलं म्हणजे अवघड, घरात चोरी करायला लागले. मग त्यांच्याच वाद आणि महाराज भांडण लावले आमच्या ते आणि माझ्या पुढे, असाही प्रकार होता. मग त्या पद्धतीने मला समजावून सांगावं लागायचं. आणि त्याचबरोबर अधिकारी सुद्धा आले, ते सुद्धा त्यांना त्या पद्धतीने सांगितलं, घरी सुरू होते पण तुम्ही ते पैसे तुम्ही येताना बँकेत ATM पूर्वी बँकेत जाऊन भरावं लागत होतं, आता ATM सिस्टम त्यात भरून घ्या, ते तुम्हाला ते दाखवायचं नाही. किंवा असं काहीतरी एक लॉकर करा की तुला लॉकर फॉरवर्ड सिस्टीम आहे ते तुम्हाला माहिती असते पाहिजे की ते तुमच्याकडेच असते. अशा ठिकाणी घ्या. आणि किराणा मालाचे व्यापारी यायला लागले, ते म्हणजे असं झालं. मग त्याला काय म्हणलं, असं काही तांत्रिक मांत्रिक कोण चेकिंग केलेलं नाही. तुम्ही घरच्याला असंतुष्ट होता त्यावर तो प्रकार होतो, कामगाराला तुम्ही असंतुष्ट त्यावर होतो. पण आज विज्ञानाने एवढं तुम्हाला सुविधा दिली, तुम्ही दुकानात कॅमेरा लावा ना, वायफाय घ्या ना. तुम्ही दुकान नसाल कॅमेऱ्यात काय तर कॅमेऱ्याच्या भीतीवर सुद्धा कामगार करणार नाही, किंवा तिथे पैसे ठेवताय करताय तिथे कॅमेरा लावणार, घेणार भीडला. ही टेक्नॉलॉजी तुम्हाला त्याचा उपयोग करणार, चोरीचं प्रमाण कमी होत जाईल, तुमचे पैसे कष्टाचे हे वाचले जातील. घरची भीती तुमची वेळ. आणि त्याबरोबर ही चोरी चपाटी केव्हा होते, किंवा अल्पसंतुष्ट राहिल्यामुळे होते, घरात त्या घरात होते. कोण बाईचं करणे वादा चटणी करत नाही, हे लक्षात ठेवा. हे मला स्पष्ट दिसत असतं. मला बोलायला मर्यादा येतात. त्याचे जर माझ्याकडे नवरा बायको मुलगी मुलगा आले होते ते व्यापारी, मला त्यांच्यासोबत तुमची मुलगी तुमचा मुलगा बायको असं होतं, सांगा किती मला कष्ट झाले असतील. आणि त्याला बाहेर काढून त्यांना सांगायचं म्हणलं त्यांच्यात आणि काही समज किंवा त्यांच्यात मला इतकं कौशल्यानं की गाठीने मारली पाहिजे, चापणी पेटा पाहिजे, काठीने तुटली नाही पाहिजे, ह्या पद्धतीने मला सांगायला लागलं. त्यानुसार मला उपाय सांगावं लागले. पण ह्याचे तंत्रज्ञानाचा उपयोग करा. CCTV कॅमेरा वगैरे लावा, किंवा वायफाय घ्या. तुम्ही कुठं असाल तिथं तुम्हाला त्याचं कळेल त्या घरात काय चाललंय किंवा बाहेर काय चाललंय ते तुम्हाला कळेल. मग ते चोरी चपाटे होणार नाही. तुम्ही कशी केली त्याचं व्हिडिओ व्यवस्थित होऊन जाईल, वाढ होऊन जाईल. लक्षात आलं का. आता बराच वेळ झाला, बघायचं तर बराच वेळ झाला. तर सांगायचं बरोबर मग काय की जीवनामध्ये आणि महत्वाचं सगळ्यात आर्थिक अडचण, बरेचसेच लोक आर्थिक अडचणीत असणारे येतात. 100%तले 90% आर्थिक अडचणीतले लोक येतात. लक्षात आलं का. अडचणी केव्हा येतात, किंवा एखादा उद्योग व्यवसाय करत असताना किंवा नोकरी करत असताना घरात अचानक एखादं दवाखाना आला, किंवा मुलांचं लग्न आलं, किंवा घराचं काय हे असेल,
किंवा काय उद्योग व्यवसाय चालू करायला तर अडचण हे त्यावेळी आपल्याकडे मर्यादित असतं. मग त्या आपण बँकेचं कर्ज घेतो किंवा आपल्या हितचिंतक किंवा नातेवाईक असतील, मित्र असतील, शेजारी असतील किंवा देणारा जर असेल त्याच्याकडे आपण घेतो. मग लक्षात आलं का? आपण घेतो पण काय 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 होतं की वेळेत दिलं जात नाही. कारण काहीतरी उत्पन्न साधन कंटिन्युअस वाढत नाही, कमी जास्त होत असतं. मग आर्थिक अडचणी मागं पुढं होतं. मग त्यावेळेला आर्थिक अडचणीचे जे काही कशामुळे होतात, कारण का आर्थिक अडचणी 3 गोष्टीमुळे येतात. एक की प्रारंभ योगानं अडचणी येतात, प्रारंभ काही नुकसान होणं, फटका बसणं, एक ओव्हर कॉन्फिडन्स किंवा मी करणार यशस्वी होणार म्हणून अति पैसा घालणं, आणि एखादं जे आहे निष्क्रिय म्हणजे आळशी होणं, व्यसनाधीन होणं. या 3 गोष्टीमुळं आर्थिक अडचणी येत असतात. मग आर्थिक अडचणी आल्यानंतर समजा मग सगळं कौटुंबिक वातावरण बिघडतं. मग नवरा बायकोचे वादविवाद, मुलाबाळांचे वादविवाद, आई वडिलांचे वादविवाद होतं किंवा ते मनुष्य खूप येऊन जातो. हे अडचणी करताना त्यात देवाला चुकले नाही, आधी असं नाही. तिरुपती बालाजी लग्नाचे कर्ज काढलं ते अजून फेडायला लागलाय कलियुगाच्या याच्यापर्यंत. काही सत्पुरुष संतांनी काही सामाजिक कार्यासाठी तर कर्ज काढलेले आहेत. त्यात मी बी चाललंय. हे असं समजा मी कर्जात नाही असं नाही, मलाही कर्ज आहे. माझं जगण्यासाठी काय लागतं, रोटी कपडा मकान तेवढं आहे. पण माझा भाव काय की माझ्या येणाऱ्या भक्तांकडे काही गुरुदक्षिणा असतील किंवा माझे काही उत्पन्न असतील ते ज्यांनी समाजाला टाकलं किंवा समाज यांच्याकडे बघत नाही, गोर गरीब दीन दुबळे आंधळे पांगळे अशा लोकांना माझ्याकडनं काही अन्नदानाचं असेल किंवा काही हे असेल त्याचं त्यालाही त्यांचं पुण्य त्या देणाऱ्यांना मी लाभावं, त्यांचे काम कार्य घडावं मी करत असतो. माझ्या कर्ज असं समजू नका, मी कर्जात आहे पण देण्या घेण्यासाठी मागं पुढं होतो. आणि दिलेले जे लोक जे आहेत ती सक्षम असतात म्हणून ते देतात, आणि घेणारा जो असतो अडचणीत असतो म्हणून घेतो. मग काही वेळा अडचणी काय आर्थिक अडचणी काय होतात की काही एखाद्या दवाखाना अचानक आला तर समजा त्यामध्ये परिस्थिती वाढते, पैसे देऊ शकत नाही. किंवा समजा एखादं काही उद्योगातला व्यवसाय लागलेला आहे, उद्योग थांबलेला असतो त्यावर देता येत नाही. पण एखाद्या वेळेला काही कौटुंबिक अडचणी येतात किंवा उत्पन्न जसं त्याने इन्व्हेस्टमेंट केली असेल उद्योग असेल त्याचं इंटरेस्ट व्यवस्थित येत नाही, मग अपडाऊन होते. मग बँकेचं यायचं का ह्याचं द्यायचं का त्याचा कन्फ्यूज होतो. मग त्यावर तटलं जातो. मग तटलं जातं म्हणून ठीक आहे तुम्ही देणार सक्षम आपण त्याच्यावर तुम्ही ब्लेम करू नका किंवा त्याच्यावर अन्याय करू नका. तुम्ही अडचणी केलेली मदत जी आहे त्याचं ते पुण्य लाभणार नाही किंवा हे राहणार आहे, त्याच्यावर क्लेश निर्माण होणार आणि परत संबंध बिघडणार. पैसा आज येईल पण एकदा माणूस सुटला दुखवला तर परत येत नाही. परत सारखी परिस्थिती नसते, केव्हा वेळ बदलेल काही सांगता येत नाही. राजाचा रंग होऊ शकतो, रंगाचा राजा होऊ शकतो, रस्त्यावर फिरणारा विमानाला फिरू शकतो, रस्त्यात गल्लीत कोण व्यवहार नसला तो आमदार खासदार होऊ शकतो किंवा मोठा मुलगा एखादा अज्ञान असेल, गरीब असेल, मोठा तो प्रोजेक्टर IPS अधिकारी होऊ शकतो, परिस्थिती डॉक्टर होऊ शकतो, परिस्थिती राहत नाही. त्यामुळे देताना किंवा काय आणि खरोखर ज्याची द्यायची इच्छा आहे, पैसे द्यायची इच्छा आहे, उस्मानाबाद द्यायचे आहेत, कर्ज द्यायचे आहेत इच्छा आहे, पण त्याला या आजच्या संसारिक किंवा अनेक व्यावहारिक याच्यातून अडचण तू देऊ शकत नाही. मग त्याच्यावर काही अन्याय करू नका किंवा त्याच्यात दमदाटी करून त्याला दुखणं त्याच्या कुटुंबाला दुखणं त्रास होतो. आणि खरोखर त्याच्याकडे पैसे आहे, चैना करतोय, पैसा आहे, गाडी घेतोय, बंगला घेतोय, चांगले चांगले कपडे घालतोय, दागदागिने घेतोय, मोठमोठे कार्यक्रम करतोय, मग त्याला सोडू नका. मग जसं वागा तुम्ही त्याशिवाय सुद्धा येत नाही. त्यासाठी तुम्ही हाणामारी करू नका. कायदे आहे त्याला, कायदे त्याच्या नाही करा, पण देताना सुद्धा विचार करून द्या की आपल्याकडे असते की सगळं जगाकडे असतं ना आपल्याकडे नसेल तर पुढच्याकडे नसतं. तर देताना असं करा की ते 1 वर्ष सांगितलं तर 2 वर्ष करायचं आणि त्यानुसार तुमची आर्थिक घडी वगैरे बसवा आणि त्यानुसार करा. तिथं तुमचे काही त्रास होणार नाही. दिलेली मदत त्याला त्याच्यावर दुवा देईल, त्याचे घरचे देईल आणि त्याचे जीवनात लक्षात राहील ह्या माणसानं मला मदत केला म्हणून मी आज इथंपर्यंत आलो. लक्षात आलं मी मागच्या गुरुपौर्णिमेला अमेरिकेचं उदाहरण दिलं होतं. एक उद्योजक एका मुलाला पैसे देताना उद्योग चालू करतो, द्यायला आला तू मला देऊ नकोस, तू पुढच्या असं उद्योग करायला कर पोटात, त्यामुळे उद्योग व्यवसाय वाढेल. तसं ह्या जीवनामध्ये कळत नकळत व्यवहार घडतात, घडले जातात आणि त्या संदर्भात माझ्याकडे येतात आणि होते परिस्थिती. म्हणून जाणून बुजून कोणाला त्रास देऊ नका, त्रास घेऊ नका, तळताट घेऊ नका. त्यामुळे तुमच्या पुढच्या पिढीवर त्याचा परिणाम होतो आणि त्यावेळेस आम्ही आशीर्वाद दिले तर आमची शक्ती तुमच्या पाठीशी लावलं, मार्गदर्शन किती केलं तर ते सुद्धा ही शक्तीची तळताट शक्ती शाब्दिक शक्ती आडवी येते व ते कार्य थांबलं जातं. मग त्याचाही त्रास होतो की मी त्यात चालू म्हणून मी सांगतोय असं नाही, सगळ्यांसाठीच आहे. हे
घरोघरी मातीचे चुले तर सगळ्यांना तशाचं जावं लागतं. म्हणून मी बोललो, आणि ज्याने कर्ज घेतलेले आहे ते कर्ज द्यायचं विसरू नका. ह्या जन्मात तुम्ही कर्ज घेतला आणि फेडला नाही जाणून बुजून ते पुढच्या जन्मात तुम्हाला तुझे पुत्र सुवान होऊन राहावं लागतं किंवा त्याची चाकरी नोकर म्हणून करावं लागतं. हे लक्षात ठेवा. हे विष्णू पुराणमध्ये उल्लेख आहे, गरुड पुराणमध्ये उल्लेख आहे. ज्यांनी घेतलंय बुडवायचा हेतू ठेवू नका किंवा आले म्हणून मिळतंय म्हणून त्याचा व्हिडिओ चैनीत करू नका. खरोखर गरज असेल घेत जावा आणि लागेल त्यावेळी घेत जावा आणि मिळेल त्यावेळी घेत जावा. चैनीसाठी घेऊ नका, ऋण काढून सहन करू नका. ते मग फार होते. सोन्याचा घास खाला देणेकरी आला अंगाला लागणार नाही. तुम्ही कर्ज नसेल चटणी भाकरी खावा, तुम्ही बिंदास खा आणि बिंदास झोप लागेल. मस्त सगळं बंगला गाडी प्रतिष्ठा आहे आणि कर्ज आहे आणि देणेकरी नाही झोप लागत. त्याच्या मला काय अर्थ आहे? तर तुम्ही माझ्याकडे येता हे करा ते करा मग मी मानुषिक करतो, मग त्या आशीर्वाद देतो, मग त्या मार्गाने मी जात नाही. शॉर्टकट त्या तिथे लावली त्या पटीने त्या पटीने पुढे ती पटकन लावतात तिथं आणि बसतात. तसं करू नका. मी बरेच वेळा सांगितलेलं आहे, सांगतोय. राग मांडू नका. मला गुरु म्हणून मला अधिकार आहे म्हणून बोला. आणि त्या याच्याविषयी तुम्ही माझ्याकडे येता. परमार्थिक याच्यासाठी कोण येत नाही, पण मध्ये एखादी व्यक्ती येते माझ्याकडे, एखादी व्यक्ती पण मला परमार्थिक हे करायचं आहे, उन्नती करायचं आहे, मला आध्यात्मिक हे करून घ्यायचं आहे, मग त्या मला बरं वाटतं. पण हे सगळे संसारिक व्यवहारिक अडचणी घेऊन येतात. म्हणून त्यासाठी मार्गदर्शन करतो. माझी तिथे जीत होते, तुम्ही त्यानुसार वागता करता. काही वेळेला यश मागं होतं, यश येणार. देवाचे गुरुचे आई वडिलांचे आशीर्वाद वाया जात नाही. पण सबर का फल मीठा होता है, भगवान के घर में देर है पण अंधेरा नाही. भगवान देता है तो छप्पन फाड़ देते ती अशी अवस्था असते. कशाला त्या पद्धतीने तुम्ही राहा वागा. मी बोलते म्हणून खरंच राग मानू नका. मानला असा मानत असला तर तुमचा तो भाव आहे, पण तरी देखील काही कीड नाही. तुमच्या उद्याला मी हात घातला, मी आध्यात्मिक काही विषय बोलतो नाही, ते बोलणार मी नाही. तुम्ही आध्यात्मिक विषयी वाचन करता, पारायण करता, त्या टीव्हीवर मोबाईलवर म्हणा बघता, कशात या कारणाला त्यानंच होता. जीवनात दैनंदिन आणत नाही. शेवटी माझ्याकडे येतं म्हणून मला ते हे करावं लागतं. तसं करू नका. कृपया जे परिस्थिती असेल अंतरून बघून पाय पसरा. सगळ्या क्षेत्रातील लोकांना सांगतो. कशात संशोधक असेल, उद्योजक असेल, व्यावसायिक असेल किंवा काही पाय पसरून आर्थिक क्षमता वगैरे बघून काही कर्ज काढल्याशिवाय उद्योग कसं वाढत नाही तिथं घ्या योग्य. पण असं कर्ज काढून नको त्या गोष्टी काढू नका. त्याच्यातून उत्पन्न माध्यम साधन, त्याच्यातून कर्ज येईल, माझ्या संसाराला लागेल, मला वगैरे अशा पद्धतीनं कर्ज काढा. नको त्या गोष्टीत वाहत जाऊ नका. आणि एवढं बोलून मी माझं राष्ट्राचे थांबवतो. आणि ज्याला मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं होतं की ज्या बुद्ध्याला स्पर्श होईल, दुखावल्याच नाही बोलणार आणि दुखवलं असेल तर एक गुरु म्हणून स्वीकारा आणि तिचं मार्गदर्शनाचं तुम्ही त्यातून बोध घ्या. तुम्ही बी यशस्वी व्हा आणि तुमचंही जीवन यशस्वी सुखी आनंदी म्हणून मी बोललो. ते अशा जीवनात दिलेली घडतात मी बोललो. त्यावर राग मानू नका, संत वाटून घेऊ नका, राहू नका. गुरु आहे, गुरुना अधिकार असतो. आणि आईची, आई वडिलांची, मित्रांची आणि ह्यांचं जे हे आहे प्रेम आहे ते प्रेम बोलतो, राग बोलतो. राग दिसतो, प्रेम दिसत नाही. मित्रांच्या सुद्धा मित्रांमध्ये इतकं भांडतील, शिवाय देतील, आया बहिणीवरून शिवाय देतील, वडिलांची नाव देतील, पण अडचणी मित्रच येतो. मग ते प्रेम हे काय काय अशी मित्र आहेत संकटाला दुःखाला धावून जातात. आणि त्याच्याही नसेल त्याची चेष्टा मस्करी टिंगल करतात ते मित्र आहेत. तर त्यांच्यापासून सावध राहा. बरोबर आपल्या संसार त्यांच्या कामात मदत करा द्या किंवा महिला भगिनी किंवा योग्य त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळते. शेजारी असतील, मैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील, आई वडील असतील, त्यांचं तुम्ही ऐकत जावा, बोध घेत जावा. त्यांनी तुमच्या देवाण ज्ञानाला किंवा आर्थिक परिस्थिती व्यवसाय करायच्या तर लोकांना तुम्ही सगळे मदत करा. त्याचे पुण्य मिळेल. देवाचं केल्यावरच पुण्य मिळतं असं नाही. मानव सेवा ही ईश्वर सेवा. ज्यावेळेस संकटाचा अडचण झाला त्यावेळेला शाब्दिक राहतात, काही पैसे द्यायचे झालेले नाही किंवा मग आर्थिक मदत करू शकत नाही. वेळ द्या, शाब्दिक आधार द्या, त्याने सुद्धा धीर येतो. म्हणून ते सुद्धा पुण्यासारखं काम आहे आणि तेही तुमच्या हातून घडावं, घडलं जावं म्हणून मी बोललो. राग मानू नका आणि अशा थांबतो आणि आशीर्वाद देतो तुम्हाला, तुमच्या सर्व कुटुंबिया, माझ्या आल्या सर्व भक्त भाविकांना आणि काही मला मानतात की गुरुतत्वाला असतील किंवा काही त्या सर्वांना माझे चांगले आशीर्वाद, शुभेच्छा. मला सर्वांना चांगला आरोग्य लाभो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो, सर्वांचे मनोकामना पूर्ण हो, सर्व उत्कृष्ट म्हणून सर्व कामात कार्यात यश हो आणि तुमचा संसार सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा, सुख शांतीचा हो. असंच
तुमच्या हातून समाजकार्य, राष्ट्रीय कार्य, राजकीय कार्य, आध्यात्मिक कार्य म्हणून नावलौकिक एवढी सुनेचे आशीर्वाद हा वेळ घेतला त्याबद्दल क्षमा.